हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. तर मार्गशीर्ष संपलेला आहे आणि आजचा दुसरा बुधवार. तर आम्हाला काही त्यावेळी बेत करता आला नाही, पण आज बघा माझ्याकडे कोळंबीचा सुंदर असा बेत आहे. मी तुम्हाला दाखवते बघा. हे वाटण केलं आहे, काळं वाटण. ह्याच्यामध्ये खोबरं, आलं, लसूण, त्यानंतर कोथिंबीर आणि कांदा चांगला गॅसवर भाजला आहे आणि मग त्याचं वाटण केलं आहे. कांदा, टोमॅटो, मिरची आणि लसूण इथे चॉप करून घेतलं आहे. आणि इथे कोळंबी आहे बघा, आत्ताच साफ केलेली. तर आता मी तुम्हाला दाखवते माझ्या पद्धतीने मी कोळंबी कशी बनवते. तर बघूया. आणि हे बघा, खेकडे सुद्धा आहेत आज आमच्याकडे. आणि आज रात्री आमचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे आज सकाळी लवकरच सगळं काही जेवण वगैरे बनवून ठेवतोय. तर खेकडे साफ करणारा स्पेशल माणूस आहे. सर इकडे बघा. मच्छी किंवा काही खेकडे, चिकन वगैरे आणलं की आमचे साहेब हसत हसत साफ करून देतात. आणि उत्साह बघा मच्छी किंवा खेकडे खाण्याचा, कारण आम्हाला खेकडे प्रचंड आवडतात. तर आज मस्त झणझणीत असा खेकड्यांचा रस्सा आणि कोळंबीचं सुक्कं, भाकरी आणि भात. हो की नाही संदेश? इकडे बघ. आणि मी कशी जेवण बनवते एकदा सांग जरा ब्लॉगमध्ये. उत्कृष्ट जेवण बनवते बघा, उत्कृष्ट. तर आज तुम्हाला दाखवतो आम्ही. तर आता बघा कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय, तापायला. आणि आता त्याच्यामध्ये आपण सर्वात आधी टाकतोय कढीपत्ता. त्याच्यानंतर ठेचलेला लसूण. हे आपण कोळंबीचं सुक्कं बनवतोय माझ्या पद्धतीने. कांदा, टोमॅटो टाकलाय. तर आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकतो. एव्हरेस्टचा लाल तिखट मसाला, थोडासा मालवणी मसाला, आणि टाकतो हळद थोडीशी. काय नाही, अगदी सोपी, म्हणजे सगळ्यांना येतच असेल कोळंबी बनवायला. त्याच्यानंतर हे काळं वाटण आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये खोबरं, लसूण, आलं, त्यानंतर आपला कांदा, हे सगळ्या गोष्टी गॅसवर भाजल्या. म्हणजे साधारण 1-1.5 चमचा मी वाटण याच्यात टाकलं आहे. आता वाटण आपण भाजलेलं आहे, त्याच्यामुळे काय मसाल्याला तेल बघा लगेच सुटलं आहे. तर आपण प्रॉपर सगळ्या गोष्टी भाजून घेतलेल्या. आता वाटताना मी गरम मसाला घेतला होता, म्हणून परत आपण यात गरम मसाला नाही टाकणार आहोत. तर आता चांगलं तेल सुटले बघा. टाकतो आपण ही कोळंबी. वा, थोडासा आंबटपणा येण्यासाठी कोकम ॲड करूया. आमच्याकडे गावठी कोकम आहे, त्याने आंबटपणा चांगला येतो, म्हणून मी 2च टाकलेले आहेत. तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता. बघा कशी दिसते कोळंबी तयार. त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया.
आता आपण खिचडी बनवते. दाखवते तुम्हाला ही खिचडी मी कशी बनवते माझ्या पद्धतीने. इथे भांड्यात बघा तेल तापत ठेवलेलं आहे. तेल आपलं तापलं आहे. यामध्ये आपण कढीपत्ता टाकतोय. एक ठेचलेलं लसूण, अगदी थोडा कांदा आणि थोडासा टोमॅटो टाकला. बघा यामध्ये लगेचच आपण मगाच जे वाटण केलं आहे काळं ते टाकूया. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही वाटण यामध्ये टाकू शकता. हे बघा वाटण छानपैकी मिक्स करून घेतलंय. याच्यामध्ये लाल तिखट टाकलेला आहे, हळद टाकली आहे. त्यानंतर हा बघा हा एव्हरेस्ट चिकन मसाला. कोण कोण टाकतं कमेंट करून सांगा मला. खेकड्याच्या रश्यात चिकन मसाला कोण कोण टाकतं. तर हे अर्ध्यापेक्षा थोडं कमी पॅकेट होतं, तेवढं सगळं मी याच्यात टाकलं आहे. त्याच्यात चवीनुसार मीठ टाकतोय आपण ह्याच्यामध्ये. आपला मसाला बघा चांगला भाजून घेतला आपण. हा बघा चांगलं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. आता खेकडी. आता ही बघा ही सगळी खेकडी सगळी भरलेली खेकडी आहे. आज लकीली संदेशला मिळाली आणि सुंदर साफ केली बघा. ही आम्ही अशीच खातो, म्हणजे काही जण वरचं कवच घेतात पण आम्ही नाही खात ते. तर ही सगळी आपण याच्यात टाकून घेऊया. त्या मसाल्यामध्ये आपण चांगली खेकडी परतून घेऊया. तर बघा खेकडी परतून झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये हे खेकड्याचे जे छोटे डेंगे नांगे काय म्हणतात ते, तर त्याचं पाणी आपण मिक्सरला लावून काढलेलं आहे आणि गाळून सुद्धा घेतलेलं आहे. तर बघा तेच पाणी आपण टाकतोय. सावकाश टाकायचं, म्हणजे खाली त्याच्या खाली जर ह्याच्या टोपामध्ये काही गाळ वगैरे असेल तर तो तिथेच राहतो. सावकाश हळूहळू हे सगळं पाणी ह्याच्यात आपण ओततोय. याने चांगली चव येते रश्श्याला, म्हणजे माहिती असेलच सगळ्यांना. बघा काही गाळ नाही आहे कारण मी व्यवस्थित गाळून घेतलेलं बघा. यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण पाणी ऍड करूया. तर ह्याच्यामध्ये वाटण काढून ठेवलं होतं तर तेच पाणी मी यामध्ये ऍड करते, म्हणजे आपलं वाटण सुद्धा मला लागेल. आणि बघा ते छान दिसतंय. आणि उकळी आल्यानंतर तर असा आज पहिल्यांदा मी असा काळा वाटणातला केला आहे. आम्ही रेग्युलर वाटणातला खातो, पण आज हा ट्राय करतोय आणि छानच होणार, टेस्टीच होणार आहे. सो आता भेटूयात रश्याला उकळी आल्यानंतर. आता आपल्या खेकड्याच्या रश्याला छान उकळी आली. त्याच्यात आपण आता छानपैकी कोथिंबीर टाकत आहोत. वाव किती छान दिसतं. आणि मला हीच कन्सिस्टन्सी पाहिजे, दाखवते मी तुम्हाला. ही पहा असा साधारण अगदीच पातळही नाही आणि अगदीच दाटसरही नाही, असा छान असा. आता आपण गॅस बंद करत आहोत. तर आता सगळं जेवण झालं आहे आणि आता फायनली भाकरी भाजायचे आहे. तर आता आपण भाकरी भाजूया. हे भाकरीचं पीठ गावावरून आम्हाला येतं, त्याच्यामुळे भाकऱ्या छान होतात.
आणि आमच्याकडे एक वेळ चपाती आणि एक वेळ भाकरी हेच असतं. तर बघा साधारणतः एवढी मोठी परात आहे आणि एवढी मोठी भाकरी भाजून झालेली आहे. तर आता ही आपण भाकरी तव्यावर टाकूया. हा जो तवा आहे हा लोखंडी तवा आहे, खास भाकरीसाठी बनवून घेतलेला आहे. तुम्ही बघा भाकरी करताना म्हणजे तवा चांगला तापला पाहिजे तरच भाकरी छान होते. आता ही भाकरी आपण पलटी करूया. भाकरी शेकून झालेली आता. हे पण खिसकी. आमच्या संदेशला चांगली अशी कुडकुडीत भाकरी पाहिजे, म्हणजे अशी नरम नाही आवडत. तर कमेंट करून सांगा कोणाकोणाला अगदी नरम भाकरी आवडते आणि कोणाला एकदम कडक भाकरी आवडते. तर ही झालेली आपली भाकर. तर अशा बनवलेल्या सुंदर जेवणाचा आम्ही मनमुराद आनंद लुटला. आणि हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर असेच नवीन नवीन व्लॉग बघण्यासाठी तुमची तेजल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. चला पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.